हरियाणामध्ये भाजपने विजयाची हॅट्रिक केली आहे। त्यामुळे महाराष्ट्रात विधानसभेसाठी महायुतीच्या नेत्यांचा आत्मविश्वास हा वाढलाय। राहुल गांधी विरोधी पक्षनेते झाल्यावर पहिली विजयी सलामी हरियाणाची आहे, दुसरी महाराष्ट्राची असेल असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। पाहूया हा एक रिपोर्ट। महायुतीचा कॉन्फिडन्स वाढला। हरियाणाच्या विजयाने भाजप आक्रमक। हरियाणानंतर महाराष्ट्रात विजयी सलामीचा निर्धार। हरियाणात काँग्रेसच्या विजयाचे दावे सातत्याने केले जात होते। राहुल गांधी स्वतः या निवडणुकीत खूप सक्रिय होते। सगळे एक्झिट पोलचे अंदाजही काँग्रेसच्या बाजूने होते, पण काँग्रेसचा पराभव झाला। भाजपने अनपेक्षित विजयाची हॅट्रिक केली आहे। या विजयामुळे महाराष्ट्रात लोकसभेत पिछाड झालेल्या आणि खचलेल्या महायुतीच्या नेत्यांचा आत्मविश्वास कमालीचा वाढलाय। हरियाणा तो झाकी है, महाराष्ट्र अभी बाकी है असे बॅनर लावत मुंबईत भाजपने जल्लोष केला। राहुल गांधी विरोधी पक्षनेते झाल्यावर पहिली विजयी सलामी हरियाणाची, दुसरी महाराष्ट्र देणार असा निर्धारच फडणवीसांनी केला। विजय मिळालाय, आम्हाला आनंद आहे, पण या विजयाने आम्हाला अधिक काम करण्याचा आत्मविश्वास दिलाय। राहुलजींना विरोधी पक्ष नेता झाल्यानंतर पहिली सलामी ही आता हरियाणाने दिलेली आहे आणि याच्या नंतरची सलामी महाराष्ट्र देणार आहे। महाराष्ट्रातील काही लोकप्रिय योजना महायुतीला तारतील अशी शक्यता आहे। मध्य प्रदेश विधानसभेला जादूची कांडी ठरलेली लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात राबवत महायुतीने मतदारांना आपलंसं केलंय। त्याशिवाय अन्नपूर्णा या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना वर्षाला 3 सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत। तसंच वयोश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना 3000 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे। अशा परिस्थितीत या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला बरेच आता आत्मपरीक्षण आणि ॲडजस्टमेंट कराव्या लागणार आहेत। कारण महाविकास आघाडीतील मित्रपक्ष शरद पवार यांचा पक्ष आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष आता काँग्रेस पक्षाला पुरेसा वाव मिळू देणार नाही आणि जागा वाटपात या निकालाचं प्रतिबिंब उमटताना दिसणार आहे। दुसऱ्या बाजूबद्दल बोलायचं झालं तर महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे, तर धनगर आरक्षणावरूनही राजकारण पेटलंय। त्यामुळे हे मुद्दे कुठेतरी महायुतीच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे। त्याशिवाय राज्यातील वाढती गुन्हेगारी, लैंगिक अत्याचाराच्या घटनांवरून सरकार विरोधात जनतेत रोष आहे। महाराष्ट्र जिंकण्यासाठी मोदी, शहा आणि राहुल गांधींचे राज्यात दौरे वाढले। या राजकीय संघर्षात जनतेच्या मनात कोण लाडके आणि कोण सावत्र आहे हे निकालानंतरच कळेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।